माढा तालुक्यातील अंजनगाव खिलोबा गावातील पुतळ्याचा वाद जो आहे तो अखेर मिटलेला आहे ना। आपण जर पाहिलं असेल तर अंजनगावमध्ये जे आहे ते माजी आमदार राजनजी पाटील यांच्या शिष्टाईनं हा अखेर वाद मिटलेला आहे, मध्यस्थीने वाद मिटलेला आहे। आता आपण जर पाहिलं असेल तर JCB द्वारे जे आहे ती नव्या जागेची पर्यायी जागेची निश्चिती करण्यात आलेली आहे। आपण यापूर्वी जर पाहिलं असेल तर हा पुतळा जो आहे तो देवस्थानच्या आवारामध्ये असल्याचा आक्षेप जो आहे तो एका गटाने घेतला होता आणि दुसरा गट जो आहे तो त्याच ठिकाणी पुतळा बसवणारा गट जो आहे तो त्याच ठिकाणी जो आहे तो पुतळा बसवण्याच्या मागणीवर ठाम होता। 3 दिवसापासून सुरू असलेला हा वाद माजी आमदार राजनजी पाटील यांच्या शिष्टाईनं अखेर मार्गी लागलेला आहे। आपण जर सध्या पाहिलं तर अंजनगावमध्ये आहोत आणि या ठिकाणची परिस्थिती जर सध्या पाहिली तर हा पुतळा जो आहे तो गट क्रमांक 814 मध्ये हा जो आहे तो पुतळा उभारण्यात आलेला होता आणि आता काल झालेल्या मोहोळमध्ये झालेल्या पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी आणि माजी आमदार राजनजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत ज्याप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे, आता ह्याच जागेची जी निश्चिती आहे, एकीकडे 814 मध्ये असलेला हा पुतळा जो आहे तो समोरील बाजूस अर्थात आपण जर पाहत असाल तर जी समोरील बाजू जी निश्चित करण्यात आलेली आहे ती JCB द्वारे स्वच्छ करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय। हा जर गट जर पाहिला आपण तर हा ST महामंडळाचा गट आहे आणि सिटी सर्वे क्रमांक 480 मध्ये या गटाची नोंद आहे। हा ST महामंडळाच्या नावावर जे आहे तो हा या जागेचा जो आहे तो उतारा निघतोय। त्यामुळं या ठिकाणी जुन्याचा जो ST महामंडळाची जागा आहे, बसस्थानकाचा परिसरातली ही जागा आहे, ती बसस्थानकाच्या परिसरामध्येच हा पुतळा जो आहे तो बसवण्यात आलेला आहे। खरं पाहिलं तर या पुतळ्यासाठी किती जागा दिलेली आहे हे अद्याप निश्चित केलेलं नाहीये। मात्र दुसरीकडे या पुतळ्याची जागा जी आहे ती आता समोरील बाजूस बसवण्यात आलेली आहे। 814 मध्ये असलेली ही पुतळ्याची जागा आता 480 मध्ये या पुतळ्याचं स्थलांतर होणार आहे। त्यामुळे हा पुतळा बसेल तेवढीच जागा जी आहे त्या बसस्थानक आवारामध्ये देण्यात आलेली आहे। एकीकडे पालकमंत्र्यांनी 1 कोटीच्या निधीची काल घोषणा केलेली आहे, 1 कोटी सुशोभीकरणासाठी देण्याची घोषणा एकीकडे होत असताना दुसरीकडे 814 मध्ये असलेली ही जागा, देवस्थानच्या आवारातील ही जागा जी आहे ती पुतळ्याची आता स्थलांतर होणार आहे। ती जागा आता पुतळ्याच्या समोरील बाजूस जी आहे ते 480 गट क्रमांक आहे आणि या ठिकाणी जे आहे तो हा पुतळा स्थलांतर होणार आहे। ही प्रक्रिया जी आहे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी स्वच्छता JCB द्वारे करण्यात आलेली आहे। त्यामुळे ST महामंडळाच्या जागेमध्ये हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जो आहे तो दिमाखात लागणार आहे। आपण जर पाहिलं असेल तर काही वेळामध्येच हा पुतळ्याची स्थलांतरणाची प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी राजन पाटील जे आहे ते आपल्याला ग्रामस्थांशी संवाद साधताना पाहायला मिळतात। मात्र पूर्णपणे जो आहे तो या वादावर तोडगा निघालेला आहे। या ठिकाणी पोलीस अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, सांगली असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, विविध जिल्ह्यातून या ठिकाणी तगडा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावलेला आहे। IPS अंजना कृष्णन या देखील या ठिकाणी सातत्यानं या कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जे आहे ते पूर्णपणे यंत्रणा जे आहे ते कार्यान्वित करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळं एकीकडे 814 मधील सुरू झालेला हा पुतळ्याचा वाद जो आहे तो 480 गट क्रमांक 480 मध्ये हा जो आहे तो पुतळा उभारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ST महामंडळाच्या जागेमध्ये हा पुतळा जो आहे तो स्थलांतर होणार आहे। त्यामुळे अंजनगाव मधील राज्यभरात गाजलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद अखेर मिटलेला आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन कृष्णासह संदीप शिंदे, TV9 मराठी, अंजनगाव, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।